अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज, सद्गुरू परमपूज्य मोरेदादा आणि गोमातेच्या डोळ्यामधली माया, ममता, करुणा ज्यांच्या हृदयात साठलेली आहे अशा गुरुमाऊलींना त्रिवार वंदन. गुरुपुत्र आदरणीय नितीन भाऊ यांच्या मार्गदर्शनाने प्रेरित होऊन आजच्या ई पालक सभेचे नियोजन करण्यात आलेले आहे. आजच्या ई पालक सभेची सुरुवात आपण प्रार्थनेने करूया. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाच्या बालसंस्कार व युवा प्रबोधन विभाग अंतर्गत आजच्या या ऑनलाईन पालक सभेत सर्व पालकांचे सहर्ष स्वागत. आज करोना संकटामुळे पालक व मुले एकत्रित घरी आहेत. एकीकडे सर्व गोष्टींसाठी सुट्टी आहे, पण संस्कार रुजवण्यास कधीच सुट्टी नसते. म्हणून लॉकडाऊनच्या काळात देखील संपूर्ण राज्यात ऑनलाईन बालसंस्कार वर्ग संपन्न झाले. बालसंस्कार विभाग अंतर्गत सेवा केंद्रांमध्ये प्रत्येक 3 महिन्यातून एकदा पालक मीटिंगचे आयोजन केले जाते. गेल्या 2 महिन्यांपासून ऑनलाईन बालसंस्कार वर्ग सर्वांपर्यंत जसा पोहोचवला गेला, त्याचप्रमाणे आता पालक सभा घेणे देखील तितकेच आवश्यक आहे. म्हणूनच आजच्या या ऑनलाईन पालक सभेचे हे आयोजन केले गेले आहे. या पालक सभेस सुरुवात करण्यापूर्वी या मार्गाच्या बालसंस्कार विभागाची आत्तापर्यंतची वाटचाल आपण थोडक्यात पाहूया. श्री स्वामी समर्थ. अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाचे संस्थापक परमपूज्य मोरेदादा यांनी बालसंस्कार विभागाचे बीजारोपण केले व आज त्याचे रूपांतर महाकाय अशा वटवृक्षात झाले. परमपूज्य मोरेदादा यांनी हाती घेतलेल्या समाज प्रबोधनाच्या कार्याचा वसा पुढे घेऊन जाताना परमपूज्य गुरुमाऊली यांनी 18 विभागांच्या माध्यमातून समाजाला विधायक दिशा देण्याचे कार्य केले. परमपूज्य गुरुमाऊलींनी इतर विभागांसोबतच बालसंस्कार विभागास अग्रक्रम देत हे कार्य राज्यातील प्रत्येक दिंडोरी प्रणित सेवा केंद्रामध्ये पोहोचवले. विश्वशांतीचा संदेश देणाऱ्या सेवा मार्गाचे वाढते कार्य लक्षात घेऊन गुरुपुत्र आदरणीय श्री नितीन भाऊ यांनी बालसंस्कार विभागाची धुरा हाती घेतली व या कार्यास अधिक गती प्राप्त झाली. गुरुपुत्र आदरणीय श्री नितीन भाऊ यांनी बालसंस्कार विभागाचे कार्य केवळ सेवा केंद्रांपुरता मर्यादित न ठेवता शाळा तिथे बालसंस्कार, वाडी वस्ती तिथे बालसंस्कार एवढंच नव्हे तर अनाथालय तिथे बालसंस्कार अशा संकल्पना राबवून समाजातील तळागाळात हे संस्कार सिंचनाचे कार्य पोहोचवले. आदरणीय श्री नितीन भाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली आज राज्यातील 6000 पेक्षा अधिक शाखांमध्ये, परराज्यातील शाखांमध्ये तसेच परदेशातील शाखांमध्ये देखील बालसंस्कार विभागाचे नियमित वर्ग सुरू झाले आहेत, ज्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातात. गेल्या 7 दशकांपासून अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग, बालसंस्कार विभाग, गर्भसंस्कार, शिशुसंस्कार, पालकत्व तसेच युवा प्रबोधन या विभागांच्या अंतर्गत मुलांच्या जीवनातील प्रत्येक महत्त्वाच्या वळणावर वेळोवेळी मार्गदर्शन करीत आहे. या राष्ट्राच्या सर्वांगीण प्रगतीसाठी हा विभाग कटिबद्ध असून जात, धर्म, प्रांत, देश या सर्व सीमा ओलांडून विनामूल्य स्वरूपात हे ज्ञानदानाचे कार्य अविरतपणे करीत आहे. या विभागाच्या माध्यमातून दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम आयोजित केले जातात व त्याद्वारे युवकांमध्ये असणारी व्यसनाधीनता, अंधश्रद्धा समूळ नष्ट करून त्यांच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन व खऱ्या अध्यात्माची परिभाषा रुजवली जाते. तसेच पर्यावरण रक्षण व सामाजिक जबाबदारी याबाबत जागरूकता निर्माण करून त्यांचा सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न केला जातो. त्याचसोबत मुलांसाठी व पालकांसाठी आवश्यक असणारे विविध आधुनिक तंत्रज्ञान या विभागाने सर्वांना उपलब्ध करून दिले आहे. यामध्ये
DMIT सारख्या तंत्राद्वारे मुलांच्या सुप्त व उपजत असणाऱ्या क्षमतांची ओळख करून दिली जाते, ज्यामुळे मुलांच्या जीवनास योग्य दिशा प्राप्त होऊन भविष्यात आमूलाग्र असे सकारात्मक बदल होतात. मुलांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या विकासासाठी तसेच जिज्ञासू वृत्तीमध्ये वाढ व्हावी या हेतूने रोबोटिक्स तंत्रज्ञान या विभागाने सर्वांपर्यंत पोहोचवले. तसेच ब्रेन टेक्निक्स द्वारे मुलांच्या स्मरणशक्ती व बौद्धिक विकासासाठी महत्त्वाची भूमिका बजावणारे प्रशिक्षण श्री गुरुपीठ त्र्यंबकेश्वर येथे उपलब्ध केले जाते. प्रत्येक महिन्याच्या 4थ्या शनिवारी बालसंस्कार प्रतिनिधी श्री गुरुपीठ त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या मीटिंग मध्ये सहभागी होतात व मीटिंग मध्ये DMIT, रोबोटिक्स, ब्रेन टेक्निक, लाठीकाठी आदी विषयांचे प्रशिक्षण त्यांना दिले जाते. या विभागाअंतर्गत केंद्र स्तरावर प्रत्येक वर्षी विविध उपक्रम, संवाद, मेळावे व शिबिरे आयोजित केले जातात व त्याद्वारे पालकांना आपल्या मुलांचे संगोपन करताना येणाऱ्या अडचणी, प्रश्न व समस्यांवर मार्गदर्शन केले. आजवर या विभागाच्या नावे 6 विश्वविक्रमांची नोंद झाली आहे. त्यामध्ये व्यसनमुक्तीचा संदेश देणारी मानवी साखळी तयार, पर्यावरण रक्षणाचा संदेश देणाऱ्या पर्यावरणपूरक शाडू मातीचे गणपती बनवणे, तसेच प्लास्टिक तसेच प्लास्टिक मुक्त आकाश कंदील बनवणे. मुलांच्या बौद्धिक क्षमतेत वाढ करण्याच्या स्तोत्रमंत्राचे सामूहिक पठण. वज्र हनुमान मारुती वनारी अंजनी सूता रामदूता प्रभंजना महाबली प्राणदाता सगळा उठवी बळे सौख्यकारी दुःखहारी मूर्त वैष्णव गायका. छत्रपती शिवाजी महाराजांचे 750 पेक्षा जास्त गड किल्ल्यांची प्रतिकृती बनवून गड संवर्धनाचा संदेश तसेच कसे विसरतो रे आम्हा साऱ्यांचा तू बापा मनामधी नाही भाव तरी पूजतो रे तुलाच. तसेच राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांमधील अंधश्रद्धा दूर करून वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लागावा या हेतूने विश्वविक्रमी संख्येत लाखो विद्यार्थ्यांचा सहभागातून वैज्ञानिक प्रयोग सादर करून अशा उपक्रमांचा अब मुश्किल
भी नहीं कुछ भी। परमपूज्य गुरुमाऊली यांच्या अमृतरूपा हितगुजांमध्ये त्यांनी नेहमी आपल्याला एक संदेश देत आले आहेत, ते म्हणजे संस्कार केले तर संस्कृती टिकेल, संस्कृती टिकली तर धर्म टिकेल आणि धर्म टिकला तरच राष्ट्र टिकेल. हो, आणि ह्याचसाठी हा विभाग अविरतपणे कार्य करीत आहे. श्री स्वामी समर्थ. पालक बंधू भगिनींनो, परमपूज्य गुरुमाऊलींनी दिलेला हितगुज रूपी संदेश आपल्याला बालसंस्कारचे महत्त्व विशद करतो. तुम्हा पालकांना सेवा मार्ग अंतर्गत सुरू असलेल्या बालसंस्कार विभागाच्या कार्याचे स्वरूप लक्षात आले असेलच, आणि तुम्ही सर्व पालकांनी मुलांना बालसंस्कारला पाठवण्याचे नक्की ठरवले देखील असेल. पण आपली जबाबदारी इथे संपते का? नाही. तर पालक म्हणूनही आपल्याला काही जबाबदाऱ्या आहेत, आणि या जबाबदाऱ्या पार पाडताना आपल्याला ज्या अडचणी, समस्या, प्रश्न निर्माण होतात त्यावर मार्गदर्शन करण्यासाठीच या ऑनलाईन पालक सभेचे आयोजन केले गेले आहे. आता आपण पालकत्व एक कला या विषयावरती माहिती घेऊया. श्री स्वामी समर्थ. आज आपण पालकत्व एक कला या विषयावर सविस्तर माहिती घेणार आहोत. पालक या शब्दाचा अर्थ काय? पालकत्व ही एक कला आहे असे आपण म्हटले आहे, याचा अर्थ काय? आपले मूल संस्कारी, सर्वगुण संपन्न होण्यासाठी आपण पालक म्हणून काय केले पाहिजे, याला अनुसरून आज या विषयाचे विवेचन आपणासमोर मांडण्याचा प्रयत्न करत आहोत. पहा ना, आईने केलेल्या संस्कारातून अखेर 9 महिने पूर्ण होऊन एक सुंदर निरागस असं बाळ या भूतलावर जन्माला येतं आणि आपलं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतं. आपलं मूल हे आपलं सर्वस्व असतं. आपल्या सर्व आशा, आकांक्षा या मुलाभोवती केंद्रित असतात. पण त्याच वेळी आपण हे लक्षात घेतले पाहिजे की आपले मूल हे आपले सर्वस्व तर आहेच, पण त्याचबरोबर तो या राष्ट्राची संपत्ती आणि समाजाचा अमूल्य ठेवा आहे. आणि या अमूल्य ठेव्याचे जतन निकोप पद्धतीने करण्यासाठी त्यांच्यातील सृजनतेला वाव देऊन त्यांच्यामध्ये आत्मविश्वास, योग्य निर्णय क्षमता, एकाग्रता, तन्मयता हे सगळे गुण वाढीस लावणे हे एक पालक म्हणून आपले आद्य कर्तव्य आहे. मुळात पालक या शब्दाची जर व्याख्या आपण बघितली तर ती अशी आहे: पा म्हणजे पालन करणारा, ल म्हणजे लक्ष देणारा आणि क म्हणजे कर्तव्य बुद्धीने वागणारा. या तीनही शब्दांचे अर्थ समजून उमजून आपल्या पाल्याला घडविणारा कारागीर म्हणजे पालक. आता पूर्वीच्या काळी एकत्र कुटुंब पद्धती होती, त्यामुळे हे संस्कार वेगळे असे देण्याची काही आवश्यकता नव्हती. कारण मुळातच हे संस्कार कुटुंबातील सर्व व्यक्तींकडून मातेवर आणि पर्यायाने गर्भात असलेल्या बाळावर सहजपणे रुजले जायचे. उदाहरणार्थ, एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये आईची मानसिकता जर बघितली तर ती सर्वसमावेशक, सहनशील अशी असायची. त्यामुळे बाळ देखील जन्मतःच सोशिक वृत्तीचे असायचे. जन्माला आल्यानंतर कुटुंबातील प्रत्येक जणाकडून बाळावर अजाणतेपणी वेगवेगळे सुसंस्कार होत असायचे. परमपूज्य गुरुमाऊली नेहमी सांगतात की आजी आजोबांची मांडी हे बाळाचे पहिले विद्यापीठ असते. परंतु आज विभक्त कुटुंब पद्धतीमुळे हे विद्यापीठ बदलत्या जीवनशैली आणि परिस्थितीमुळे हरपले गेले आहे. त्यामुळे आता ही संपूर्ण जबाबदारी पालकांवर आहे. पालकत्व ही एक कला आहे, कौशल्य आहे, आणि हे कौशल्य कसे संपादन करायचे ते आपण या सत्रात बघणार आहोत. आज आपण बघतो आहोत अनेक समस्या वर्तमान काळामध्ये पालकांना आपल्या पाल्यांविषयी भेडसावताना दिसतात. जसे की खोटे बोलणे, चिडचिड करणे, उर्मटपणे उत्तरं देणे, शिव्या देणे, अभ्यासात मन न लागणे, थोरा मोठ्यांचा आदर न करणे, सोशल मीडियाच्या अति आहारी जाणे इत्यादी. पण पालक हो, केवळ समस्या मांडून किंवा टेन्शन घेऊन उत्तर सापडणार नाही, तर नेमके चुकतंय कोण याचा शोध घ्यायला हवा. आणि कोण चुकतं याचे उत्तर सापडल्यास मुलांच्या अंतर्मनाचा तळ गाठून आपले वागणे, बोलणे आणि कृतीमध्ये बदल करायला हवा. आणि त्यासाठी आता वेळ झाली आहे स्वतःचे आत्मपरीक्षण करण्याची. आणि हे आत्मपरीक्षण करण्यासाठी आपण पालकांचे वेगवेगळे प्रकार केले आहेत. चला तर पाहूया आपण कोणत्या प्रकारचे पालक आहोत. पहिला जो प्रकार आहे तो म्हणजे अपेक्षा बाळगणारे पालक.
आता या प्रकारातील पालक म्हणजे आपल्या मुलांना वाढवताना आपल्या स्वतःच्या दबलेल्या ज्या इच्छा किंवा शेजाऱ्यांचे अनुकरण करायला भाग पाडणारे पालक. पाल्यांना सगळे येण्याकरता अगदी जीवाचा आटापिटा करून पोहण्याचा क्लास, गाण्याचा क्लास, जिम्नॅशियम, शाळेच्या पाठ्यपुस्तकातील विषयांकरता 2-2 क्लास लावून मुलांकडून 95 ते 96% अपेक्षा करणारे पालक. आपल्या मुलांच्या शारीरिक बौद्धिक क्षमतांचा विचार न करता अगदी भली मोठी यादी जगाच्या बाजारामध्ये यशस्वी होण्याकरता हे पालक बळजबरीने करवून घेतात. परंतु हे सगळे करत असताना या सगळ्याचा परिणाम म्हणून एक ना धड भराभर चिंध्या अशी अवस्था बिचाऱ्या पालकांची होते. आणि मग काय होतं की अंतिम अपयश पदरी येतं आणि अखेर असे बालक आत्महत्या करण्यास मागे पुढे पाहत नाहीत. याचे उदाहरण आपण बघूया. एक 12वीचा विद्यार्थी, 12वीची परीक्षा झाली, 12वीचा रिझल्ट लागला. घरी आईवडील खूप उच्च असे सुशिक्षित किंवा उच्च विद्याविभूषित होते. आईवडिलांची अपेक्षा होती मुलाने किमान 95% गुण तरी आणावेत आणि त्या दृष्टीने ते तसे प्रयत्न देखील करत होते. मुलासाठी खूप मोठ्या महागड्या ट्युशन्स वगैरे त्यांनी लावलेल्या होत्या. मुलगाही हुशार होता, मुलगाही प्रयत्न करत होता पूर्णतः 95% मार्क्स आणण्याचे. 12वीची परीक्षा झाली आणि रिझल्ट लागला. रिझल्ट लागल्यानंतर मुलाला 90% मार्क्स मिळाले होते. रिझल्ट घेऊन जेव्हा तो घरी आल्यानंतर बघतो तर काय, आई वडील दोघेही 2 कोपऱ्यामध्ये शांत बसलेले होते. मुलगा रिझल्ट घेऊन आला, आईला दाखवत होता, वडिलांना दाखवत होता, परंतु दोघेही जण अतिशय शांत होते. कुठल्याही प्रकारची रिॲक्शन ते देत नव्हते. मुलाला कळेना की हे असे का वागतायत. अजिबात बोलणं त्यांनी बंद करून टाकलं होतं. घरामध्ये स्मशान शांतता म्हटलं तरी चालेल अशा प्रकारची अवस्था होती. 1 दिवस गेला, 2 दिवस गेले, 3रा दिवस आला. मुलगा बोलायचा प्रयत्न करत होता आईबाबांशी, मात्र आईबाबा काहीच मुलाशी बोलायला तयार नव्हते. मुलगा गोंधळून गेला, टेन्शनमध्ये आला की आता मी काय करू. माझे आईबाबा माझ्याशी बोलत नाहीये. मला कळतंय की त्यांच्या अपेक्षा होत्या 95% मार्क्स मिळावे, परंतु त्या अपेक्षा मला पूर्ण करता आल्या नाही. मला 90% मार्क्स मिळालेत, परंतु आईबाबा माझ्याशी बोलत नाहीयेत. मी त्यांना कसं समजावून सांगू. 3रा दिवस गेला, 4था दिवस उजाडला, परंतु आज मात्र या मुलाला खूप अस्वस्थ वाटत होतं. आपल्याकडून फार मोठी चूक झाली असं त्याला वाटत होतं. तो खूप टेन्शनमध्ये होता आणि खूप टेन्शन आल्यामुळे शेवटी त्यांनी नाविलाजास्तव एका अतिशय विघातक असा विचार त्याच्या मनामध्ये आला आणि तो विचार होता आत्महत्या करायचा. त्या मुलाने मागचा पुढचा विचार न करता आईवडिलांचं स्वप्न आपल्याला पूर्ण करता आलं नाही याची बोज मनाला लावून त्या मुलाने त्या दिवशी आत्महत्या केली. परंतु आत्महत्या करण्यापूर्वी त्याने 4 ओळी एका पेजवर लिहून ठेवल्या होत्या आपल्या आईबाबांसाठी. त्या ओळी होत्या, अपेक्षेचे ओझे घेऊन क्षितिजावर जायचे कसे, आईवडिलांचे स्वप्न अश्रूतून वाहू द्यायचे कसे. तुम्ही म्हणता वय नव्हतं आमचं इतक्यात मरायचं, तुम्ही म्हणता वय नव्हतं आमचं इतक्यात मरायचं, कारण काय होतं आत्महत्या करायचं. अपयश पचवता आलं पाहिजे आम्हालाही कळत होतं, अपयश पचवता आलं पाहिजे आम्हालाही कळत होतं. खडतर प्रवासात साथ द्यायला मात्र कुणीतरी हवं होतं, कुणीतरी हवं होतं. अशा या 4 ओळी पेजवर लिहून त्या मुलाने आपली जीवनयात्रा इथेच संपवली. परंतु या सगळ्याचा जर आता आपण विचार केला तर या अपेक्षेच्या ओझ्याखाली अशी कितीतरी मुलं जेव्हा 10वी-12वीचा रिझल्ट लागतो त्यावेळी अशा निर्णयापर्यंत येतात. आपण प्रत्येक वेळी बघतो की 10वी-12वीचा रिझल्ट लागल्यानंतर बऱ्याचशा न्यूजपेपरमध्ये आणि बऱ्याचशा बातम्यांमध्ये टी व्हीवरच्या हे असे प्रकार सर्रास आढळून येतात. मग आपण कुठे चुकतोय. मग आता तुम्ही म्हणाल अपेक्षा बाळगूच नये का. अपेक्षा नक्की बाळगाव्यात, परंतु त्या अपेक्षांच्या ओझ्याखाली आपलं बाळ कोमेजून तर जात नाहीये ना, याची काळजी घेणं एक पालक म्हणून आपली जबाबदारी आहे. असे आपल्या पाल्याबाबत होऊ नये म्हणूनच पालक हो, वेळीच सावध होऊया. आपण पाल्याच्या क्षमता ओळखून त्याच्या आवडीनिवडीच्या विषयांना प्रथम प्राधान्य देऊया. मग पहा, याच कळ्या सदैव टवटवीत हसत खेळत राहतील, कोमेजणार नाहीत. पालकांचा दुसरा प्रकार म्हणजे संवाद साधणारे पालक.
जे पालक आपल्या मुलांबरोबर प्रत्येक गोष्टीचा संवाद साधतात ते संवाद साधणारे पालक. आपण मुलांशी मोकळेपणाने सुसंवाद साधला तर मुलांच्या मनामध्ये राग किंवा द्वेष निर्माण होणार नाही. ते आपला तिरस्कार करणार नाहीत. आज जी आपण समस्या मांडतो की मुलांमध्ये मोस्टली जी तरुण पिढी आहे त्यांच्यामध्ये आणि आपल्या पिढीमध्ये जो जनरेशन गॅप आहे, या जनरेशन गॅपमुळे बरेचसे समस्या आपल्या पुढे येत असतात. तर हा जनरेशन गॅप जर आपल्याला मिटवायचा असेल तर त्यासाठी सुसंवाद हे अतिशय प्रभावी असं माध्यम आहे. आपण एक उदाहरण इथे घेऊया. समीर नावाचा एक विद्यार्थी, घरची परिस्थिती अगदी बेताची. रोजंदारीवर त्याचे बाबा काम करायचे, आई 2 घरची धुनी भांडी करायची. ऑक्टोबर महिना होता. या महिन्यामध्ये शाळेमध्ये सहलीचे नियोजन करायचे चालू होते. समीरचे वर्ग शिक्षक जे होते ते सहलीची सूचना देतात. केव्हा, कधी आणि कुठे जायचं ते देखील सांगतात. समीर शाळेतून घरी येतो. आईला सांगतो, आई, शाळेत आज सूचना दिली सहलीला जायचं आहे म्हणून, काय करावं? आई म्हणाली, बाळा, बाबा संध्याकाळी घरी आल्यानंतर आपण बोलूया. बाबा घरी आल्यानंतर तिघांचा संवाद चालू होतो. आई म्हणते, अहो, समीरच्या शाळेत आज सहलीला जायची सूचना मिळाली आहे, जाऊ देऊया का त्याला सहलीला? बाबा म्हणाले, ठीक आहे, कुठून तरी व्यवस्था करूया पैशाची. हा सगळा संवाद समीर ऐकत होता. त्यानंतर समीर म्हणाला, आई, बाबा, मी सहलीला नाही जात, राहू देत, पुढच्या वेळेला जाईल. पालक हो, वरील उदाहरणावरून आपल्या लक्षात येतं की इथे तिघांमध्ये सुसंवाद आहे. समीरला आपल्या परिस्थितीची जाण असल्याने त्याची शाळेतून आल्यानंतर आईला सहलीविषयी सांगण्याची पद्धत, त्याच्यातील सहनशीलता, संयम आपण लक्षात घ्यायला हवा. आई जास्त न बोलता तिघांचा संवाद आल्यावरच बोलणारी किंवा बाबा आल्यानंतरच बोलणं ही आपण ऐकलेलं आहे. इथे आई म्हणाली असती की तुला कळत नाही का, आधीच आपले खायचे वांदे आणि तू चाललास मजा करायला, तर कदाचित समीरमध्ये समंजसपणा आलाच नसता. पालक हो, आपण मुलांशी मोकळेपणानं सुसंवाद साधला तर मुलांच्या मनामध्ये आपल्याविषयी अतिशय चांगले असे भाव येतात. आपण आपले पाल्य आपल्याला आपल्या परिस्थितीला समजून घेतात, याचा त्यांना आनंद वाटतो आणि सतत आपल्या मुलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी हे पालक प्रयत्नशील राहतात. त्यामुळे कौटुंबिक वातावरणामध्ये गोडवा निर्माण होतो. आपल्यासारखे पाल्य आणि पालक मनाने श्रीमंत असणारे कोणी कोणावर अधिकार न गाजवता विचारांची तडजोड करून यश संपादन करणारे आपणच असाल, परंतु केव्हा, जेव्हा आपल्यामध्ये आणि आपल्या मुलांमध्ये सुसंवाद असेल. त्यानंतर तिसरा प्रकार जो आहे तो म्हणजे अधिकार गाजवणारे पालक. मुलांवर सतत अधिकार गाजवणारे पालक. यामुळे काय होतं की मुलांच्या बौद्धिक क्षमतेमध्ये वाढच होत नाही. पालकांनी सतत अधिक सूचना दिल्यामुळे मुलांच्या बुद्धीला चालनाच मिळत नाही. मुलांची वैचारिक क्षमता खुंटते. आपल्या मुलांना दिली जाणारी वागणूक ही कधीही मालकी किंवा अधिकार किंवा हिटलरशाहीसारखी नसावी. कधीकधी शिस्तीच्या अतिरेकामुळे मुले गैरवर्तन करतात आणि मुलांच्या मनामध्ये त्यामुळे पालकांविषयी द्वेष आणि चीड निर्माण होते. त्यामुळे आता आपण आपलं आत्मपरीक्षण करावं की आपल्याला आपल्या मुलांच्या मनामध्ये आपल्याविषयी चीड निर्माण करायची आहे की प्रेम निर्माण करायचं आहे. आणि जर प्रेम निर्माण करायचं असेल तर आपली वागणूक नक्कीच अधिकार गाजवणारी नसावी. पालकांचा पुढील प्रकार आहे तो म्हणजे अतिजागरूक पालक. या प्रकारातील जे पालक असतात ते मुलांविषयी अति प्रेम किंवा अति उत्साही असे हे पालक असतात. तर या पालकांसाठी सांगणं असं आहे की मुलांना स्वतःची कामे स्वतः करू द्या, त्यांना स्वतःचा अभ्यास स्वतः करू द्या. आपण फक्त लागलीच तर त्यांना मदत करूया, अर्थात त्यांची आवड लक्षात घेऊन. कारण अतिप्रेमामुळे आपण त्यांना परावलंबी तर बनवत नाही आहोत ना, याची जाण आपल्याला असणे खूप महत्त्वाचे आहे. पुढचा जो प्रकार आहे तो म्हणजे दुर्लक्ष करणारे पालक. या पालकांविषयी बोलताना इथे एक उदाहरण आपण घेऊया. अभय हा इयत्ता 4थीचा विद्यार्थी. उद्या पालक सभा आहे याची लेखी सूचना वर्ग शिक्षक फळ्यावर लिहून देतात. अभय घरी त्या सूचनेवर आईची सही घेतो. तुम्हा दोघांपैकी कोणालाही उद्या बाईंनी पालक सभेसाठी बोलवले आहे असेही सांगतो.
मात्र बाबा कामावरून सुट्टी घेता येणार नाही असं सांगून सभेला हजर राहत नाही, तर आई कोणीतरी आजारी आहे असं सांगून हा विषय टाळते. अशा प्रकारे मुलांच्या सूचनांकडे जर दुर्लक्ष करून पालक स्वतःच मुलांच्या सर्वार्थाने नुकसान करत असतात. मुलांच्या कोणत्याही गोष्टीकडे दुर्लक्ष करू नये. यामुळे आपण आपल्या मुलांना प्रगतीपासून मागे खेचतो. काही पालक या कॅटेगरीमधले असे असतात की एकदा मुलांना शाळेत घातलं, त्यांचं ॲडमिशन घेतलं, त्यांची फी भरली, त्यांना हवं नको ते सगळ्या वस्तू आणून दिल्या म्हणजे आपलं कर्तव्य संपलं असे मानणारे पालक या कॅटेगरीमध्ये येतात. परंतु या ठिकाणी आपण विशेषत्वाने लक्ष दिलं पाहिजे की या सगळ्या भौतिक वस्तू देऊन आपण मुलांचं त्या सगळ्या गरजा पूर्ण करत असतो, परंतु या सगळ्यामध्ये जो भावनिक बंध मुलांबरोबर जोडायला हवा तो बंध मात्र जोडला जात नाही. आज आपण बघतोय की मुलं सुशिक्षित होत आहेत, उच्च पदस्थ नोकरी करत आहेत आणि नंतर घरी आल्यानंतर आईवडिलांना बऱ्याच वेळा वृद्धाश्रमाचा रस्ता दाखवत आहे. अशा वेळी पालक म्हणून आपण विचार करतो की आम्ही आमचं सगळं सर्वस्व या मुलाच्या शिक्षणासाठी घालवलं, आमच्या इच्छा आकांक्षा आम्ही सगळ्या बाजूला ठेवल्या मुलाच्या शिक्षणासाठी, आणि आज शिक्षक घेऊन तो उच्च पदस्थ नोकरी करतो आहे आणि आल्यानंतर त्याने आपल्याला वृद्धाश्रमाचा रस्ता दाखवावा. आपण नक्की कुठे चुकलो? तर या याचं मूळ जर आपण शोधायचा प्रयत्न केला तर आपल्याला असं आढळून येईल की वेळोवेळी प्रत्येक वेळी आपण त्याच्या भौतिक गरजा पूर्ण केल्या, मात्र त्याच्याबरोबर या गरजा पूर्ण करत असताना जो भावनिक बंध आपल्या त्याच्यात निर्माण व्हायला हवा होता तो भावनिक बंध मात्र आपण निर्माण करू शकलो नाही. आणि म्हणून आज मुलगा भावना शून्य होऊन आपल्याला वृद्धाश्रमाचा रस्ता दाखवत आहे. पालकांचा शेवटचा आणि अतिशय महत्त्वाचा असा प्रकार म्हणजे आदर्श पालक. या ठिकाणी आदर्श पालक समजून घेत असताना एक उदाहरण आपण बघूया. एका सुप्रसिद्ध शास्त्रज्ञाची मुलाखत घेतली जात असताना त्यांना प्रश्न विचारला गेला, आपण इतके मोठे कसे झालात? आपले यशाचं रहस्य काय? यावर त्या शास्त्रज्ञाने उत्तर दिले, माझ्या आईबाबांमुळेच. पुढील किस्सा त्यांनी सांगितला तो असा, मी अगदी 3रीला होतो. खेळून आल्यानंतर खूप भूक लागली. आईला म्हणालो, आई मला खूप भूक लागली आहे. आई लादी स्वच्छ करत होती. आई म्हणाली, बाळा गॅसवर दूध आहे ते पेल्यात ओतून घे आणि पी. मी किचनमध्ये गेलो. पक्कड हातात घेऊन टोप उचलून पेल्यात दूध ओततेवेळी माझ्या हातातील पक्कड सैल होऊन टोपातील दूध लादीवर सांडले. मी खूप घाबरलो. कदाचित आता मार मिळेल, ओरडा खावा लागेल म्हणून मी एका कोपऱ्यात गुपचूप उभा राहिलो. आईने हातातील काम बाजूला ठेवलं, माझ्याजवळ आली आणि म्हणाली, बाळा घाबरू नकोस. आपण गावी जातो तेव्हा पाण्याचं तळं नेहमी पाहतो. आज आपल्या घरी दुधाचं तळं पाहतोय. तिनं त्या दुधात बेसन पीठ एकत्र केलं आणि माझ्या अंगाला लावलं. मला आंघोळ घातली आणि म्हणाली, बाळा फ्रीजमध्ये 2री दुधाची पिशवी आहे, ती फोडून गॅसवर गरम करण्यास ठेव. तुझ्याच हाताने दूध ओतून घे आणि पी. खरं सांगतो, आईच्या या प्रेमळ शब्दाने माझ्या मनातील भीतीची जागा आत्मविश्वासाने घेतली. दुसऱ्या वेळी माझ्या हाताची पकड इतकी घट्ट झाली की मी आज आत्मविश्वासाने कोणतीही गोष्ट करू शकतो, आणि हेच माझ्या यशाचं रहस्य आहे. पालक हो, वरील उदाहरणाचा विचार केल्यास आपण या प्रसंगी काय केले असते? एकतर 2 थोबाडीत लावले असते किंवा दुधाचा भाव किती आहे याचा पाढा वाचला असता. इथे मला शास्त्रज्ञांच्या आईने काम बाजूला ठेवून त्याच्याशी वागण्याची पद्धत आपण लक्षात घेऊया. हे पालक स्वतःही क्रियाशील असतात. मुलांना वस्तुस्थितीची जाणीव करून देऊन त्यांचा कल सृजनतेकडे वळवून कल्पनाशक्तीला चालना देतात. नेहमी सकारात्मक बोलतात. जबाबदारीची जाणीव निर्माण करून नेतृत्व गुण विकसित होण्याकरता प्रयत्न करतात. थोडक्यात काय तर मुलांना आपली मालमत्ता न समजता त्यांच्या प्रत्येक प्रश्नांना उत्तर देऊन त्यांना चांगले काय वाईट काय याची जाणीव करून देतात. मुलांच्या मित्रांशी संवाद साधतात. शाळेमधील सभांना आणि इतर नाटक, सिनेमा किंवा व्याख्याने याकरता स्वतः वेळ देऊन मुलांना बरोबर घेऊन जातात. कोणताही निर्णय घेताना मुलांचा, त्यांच्या मताचा देखील हे आदर करत असतात. थोडक्यात काय तर खरे पालक हे नेहमी वर्तमान काळात जगतात. तर चला तर आपणही प्रयत्न करूया असे आदर्श पालक होण्याचा. आपल्या मुलांना आपल्याला ओळखता येणं फार गरजेचं आहे.
म्हणजे तुमचा मुलगा वेळोवेळी खोटं बोलतो याचा अर्थ तुम्ही त्याच्या चुकीच्या वागण्यावर त्याच्याबरोबर खूप कडक धोरण ठेवता. तुमच्या मुलांमध्ये स्वाभिमान खूप कमी आहे याचा अर्थ तुम्ही त्याला खूप सल्ला देता आणि चांगल्या कामासाठी खूप कमी प्रोत्साहन देता. तुमचा मुलगा खूप घाबरत असेल आणि फार लवकर हार मानत असेल तर याचा अर्थ तुम्ही त्याला लवकर मदतीसाठी पुढे येता. तुमचा मुलगा इतरांच्या मनाच्या भावनांचा विचार करत नसेल याचा अर्थ तुम्ही त्याच्याशी साधारण न बोलता तुमचा प्रत्येक शब्द हा आदेशात्मक असतो. जर तुमच्या मुलाला फार लवकर राग येत असेल तर समजायचे तुम्ही त्याच्या चांगल्या कामावर कधीच लक्ष देत नाही. जर तुमचा मुलगा इतरांशी एखादी गोष्ट लवकर करत असेल परंतु तुम्ही सांगितलेल्या गोष्टी करत नसेल याचा अर्थ तुम्ही निर्णय घेण्यात घाई करता. आणि शेवटचे, तुमचा मुलगा जर तुमच्या विरोधात उभा राहत असेल तर समजायचे तुम्ही त्याच्या संदर्भात जो निर्णय देता तो सत्य किंवा असत्य याचा विचार न करता केवळ इतरांनी सांगितले म्हणून निर्णय देता. थोडक्यात काय तर पाल्याच्या सर्वांगीण विकासात पालकांची अतिशय महत्त्वपूर्ण अशी भूमिका असते. आपल्या प्रत्येक कृतीचा, आचार विचारांचा परिणाम आपल्या पाल्यावर होत असतो. आपली ही मुले म्हणजे परमेश्वराने आपल्याला दिलेला अमूल्य असा ठेवा आहे आणि त्याचे जतन योग्य पद्धतीने होणे खूप महत्त्वाचे आहे. या संदर्भात आपले गुरुवर्य असे म्हणतात, आपण ज्या श्रद्धेने, ज्या तन्मयतेने धार्मिक ग्रंथांची, त्यामध्ये दुर्गा सप्तशती, मल्हारी सप्तशती या ग्रंथांची पारायण करतो, अगदी त्याचप्रमाणे पालकांनी त्याच श्रद्धेने आपल्या पाल्यांच्या चेहऱ्याची पारायण केली तर कोणतेच प्रश्न उद्भवणार नाहीत. आपण सगळ्यांनी मिळून याचा गांभीर्याने विचार करूया आणि सुजाण पालक बनण्याचा प्रयत्न करूया. पालकत्व या कलेला अभ्यासपूर्ण आत्मसात करून सर्वगुण संपन्न अशी पिढी तयार करूया. श्री स्वामी समर्थ. पालकांनो, आत्ताच आपण पालकत्व एक कला या विषयावर अमूल्य असे मार्गदर्शन ऐकले. परमपूज्य गुरुमाऊली म्हणतात, पालकत्व धारण करणे म्हणजे साक्षात भगवान श्री विष्णुत्वाची शक्ती धारण करणे होय. म्हणून एक पालक म्हणून आपण जे जबाबदारीचे धनुष्य पेलले आहे त्यास अनन्य साधारण महत्त्व आहे. जर आपण सशक्त व सुदृढ राष्ट्राची अपेक्षा करीत असू तर त्याचे आधारस्तंभ असलेली ही बालमने सुसंस्कारित करून निर्व्यसनी व सदाचारी अशी घडवावी लागतील, ज्याची सुरुवात ही आपल्यासारख्या सुजाण पालकांपासून सुरू होते. आजच्या ऑनलाईन पालक सभेत ज्या काही विषयांवर आपणास मार्गदर्शन करण्यात आले ते प्रत्येक दिंडोरी प्रणित सेवा मार्गात विद्यार्थी पालक संवाद मीटिंगमध्ये केले जाते. पालकांनो, आजच्या ऑनलाईन झालेल्या या पालक मीटिंगमध्ये वेळेची मर्यादा असल्याने आपल्याला विभागाच्या कार्याची थोडक्यात माहिती देण्यात आली आहे. आपण सर्व पालकांनी या पुढील मार्गदर्शन प्राप्तीसाठी आपल्या परिसरातील दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रामध्ये संपर्क करावा. शेवटी एवढेच सांगावेसे वाटते की अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग हा समाज प्रबोधनासाठी बालसंस्कार रूपी चळवळ घेऊन मार्गक्रमण करीत आहे, ज्यामध्ये तुम्हा पालकांच्या सक्रिय सहभागाने या चळवळीस अधिक व्यापक स्वरूप येऊ शकेल. या संस्कार अभियानात आपण दिलेले वेळेचे मौलिक योगदान निश्चितपणे आपल्या जीवनास विधायक दिशा देणारे ठरेल, यात शंका नाही. आजच्या पालक सभेची सांगता करताना सर्व पालकांसाठी एक महत्त्वाची सूचना. मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी आयोजित केलेल्या 12 जुलै 2020 रोजी घरच्या घरी ऑनलाईन गुरुपूजन, विद्यारंभ सरस्वती पूजन तथा मातृपितृ पाद्यपूजन सोहळ्याचे श्री गुरुपीठ या यूट्यूब चॅनलवर सकाळी 9 वाजता आयोजन केले आहे. तरी सर्व मुलांनी व पालकांनी या उपक्रमामध्ये सहभागी व्हावे ही विनंती. या उपक्रमाच्या अधिक माहितीसाठी आपल्या परिसरातील सेवा केंद्रामध्ये संपर्क करावा. श्री स्वामी समर्थ.